सतीशजी मगदुम सर यांच्या माध्यमातून इथे मात्र सूरज पाटील यांच्या एका खेळीबद्दल त्यांना इथे मात्र बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येत आहे। त्यांनी या स्पर्धेतील तिसरा अर्धशतक 20 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी साकारली, परंतु विजय साकारता आला नाहीये कारण का एका बाजूने त्याच्या संघ सहकार्याने साथ सोडली। सामन्याला सुरुवात होते आजच्या दिवसातील दुसरी मॅच, महत्वाची मॅच, जिथे जर पाहायला गेला तर विजय पावले सारखा एक सारखाच खेळाडू और पहली गेंद रिवर्स खेलने का प्रयास था, लेकिन डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए सनी अपने इस स्पेल में एक बढ़िया शुरुआत करनी होगी मांगले स्पोर्ट्स की। टॉस जीतकर पहले के गेंदबाजी करने का डिसीजन लिया है उन्होंने। देखना पड़ेगा किस तरह से गेंदबाजी का प्रदर्शन करते हैं अपने टीम के लिए। और इस बार उठाकर खेलो शॉट, लॉन्ग ऑफ की तरफ खेलते, सीधा गेंद जाती हुई 4 रनों के साथ खाता खोलना पसंद किया इस बल्लेबाज ने, जिसका नाम है अभिजीत काटरे। एक बढ़िया बल्लेबाज, अपना खाता और टीम का खाता 4 रनों के साथ खोलने में कामयाब अभिजीत। देखना पड़ेगा अगली गेंद किस तरह से गेंदबाजी करते हैं सनी। संजू मालक प्रेमी चषक 2025 पर्व पहिले या सामन्यातील शेवटचा दिवस। और इस बार रिवर्स लगाने का प्रयास, बल्ले का बाहरी किनारा, माफ कीजिए, और उससे भी बेहतरीन कैच लेने में कामयाब पहले ही ओवर में पतंग। महत्वाची विकेट आली। अभिजित कटारे एक अश्रपैलू खेळाडू आहेत, कवठे महाकाळ तालुक्यातील हा खेळाडू आहे आणि जबरदस्त खेळाडू म्हणून त्यांची देखील ख्याती कवठे महाकाळ तालुक्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये आहे। आणि त्यांची विकेट इथे मात्र कोणी मिळवली आहे तर फिरकीच्या जादूगाराने सनी सरापले, अजून एक दर्जेदार खेळाडू, एक मोठं नाव आहे सनी सरापले। सातत्याने जर पाहायला गेलं तर सातत्याने जर पाहायला गेलं तर कोकणामध्ये देखील या खेळाडूला सातत्याने आपण पाहतो। एक चांगले गोलंदाज आहेत सनी सरापले। आणि जर पाहायला गेलं तर भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 या संघातून देखील, या मोठ्या संघातून, कोल्हापूरच्या या मोठ्या संघातून देखील खेळताना पाहायला मिळतात। एक मोठं नाव आहे या खेळाडूला। सुरुवातीला मी देवरुख येथील स्पर्धेमध्ये पाहिलं होतं, जिथे संगमेश्वर तालुक्यात मध्ये एक स्पर्धा रंगली होती आणि त्या स्पर्धेमध्ये गोलंदाजीसाठी आले होते आणि तिथे या गोलंदाजाने प्रभावित केलं होतं, फिरकीच्या या गोलंदाजाने। फुलटॉस चेंडू, आक्रमण चढवलाय आणि फटका, टायमिंग प्रॉपर आणि फटका इथे मात्र 4 धावा देऊन गेलाय। फुलटॉस चेंडू होता, आक्रमण आणि 4 धावा। कोणाची पडली असेल तर त्यांनी ओळख पटवून घेऊन जायचे। तेजी से स्कोर बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा 8 रनों पर। अभी भी इस ओवर की 2 गेंद शेष और एक लेफ्ट हैंड बल्लेबाज। रिवर्स लगाने का प्रयास था, लेकिन टाइमिंग उतनी बढ़िया नहीं। डॉट गेंद के साथ अच्छा कमबैक कहना होगा इस गेंदबाज का। अभी भी स्कोर रुका हुआ, स्कोर है 8 रनों पर, जिसमें एक सफलता लेने में कामयाब सनी। बल्लेबाजी का दारोमदार संभाल रहे हैं रवि और उनका साथ दे रहे मच्छिंद्र पवार। फिर एक बार धीमी लेंथ की ये गेंद, पॉइंट के ऊपर से खेलने का प्रयास और उसमें कामयाबी हासिल की। सीधा गेंद जाती हुई 4 रनों के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 12 रन।
और टीम के लिए दूसरा ओवर लेकर आए हैं। आणि गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूने अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला जिंकलं असा खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती विजय पावले। नक्कीच एक दर्जेदार मोठं नाव आहे। नक्कीच जर पाहायला गेलं तर सांगलीच्या मांगलेचा खेळाडू आणि या खेळाडूने नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या। प्रतीक 11 डिंगडोंग सारख्या एका मोठ्या संघामध्ये स्थान निश्चित केलं आणि त्या संघामध्ये सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलं। आणि जर पाहायला गेला तर ISPL सारखी मानाची स्पर्धा आणि या ISPL सारख्या मानाच्या स्पर्धेमध्ये देखील कर्णधाराची भूमिका बजावली आणि त्याने देखील आपल्या संघाला ISPL चं टायटल जिंकून दिलं। MPL ची स्पर्धा MPL च्या स्पर्धेमध्ये रत्नागिरी जेट संघाकडून खेळत असताना चॅम्पियनचा सलग 2 वर्षाचा किताब याच्याच संघाने देखील जिंकला। असे हे MPL स्टार आणि ISPL स्टार विजय पावले। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथे मात्र झेलबादची संधी सोडली। एका चेंडूवरती 2 संधी निर्माण झाल्या। एक झेलची ती सुटली, त्यानंतर दुसरी संधी निर्माण झाली रनआउटची आणि तरी देखील ती संधी इथे मात्र संधीचं सोनं करता आला नाहीये। थोडंसं नाराज आहे स्वतःच्या इथे मात्र कामगिरीवरती। मिड विकेटला क्षेत्ररक्षक आणि त्याच्या माध्यमातून हा झेल सोडला आणि त्यानंतर थोडेसे नाराज देखील आहेत। पहिल्या चेंडूवरती विजय पावले आणि नक्कीच आपल्या संघासाठी एक विकेट टेकरची भूमिका जी आहे ती बजावली देखील होती। या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने जास्तीत जास्त स्टंप तोडण्याचा मान याच खेळाडूच्या नावावरती आहे। फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये। आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर परवाच जर पाहायला गेलं तर दिल्ली होणाऱ्या टुर्नामेंटचा इथे मात्र ऑप्शन देखील झाला आणि त्यामध्ये 8.5 लाखाला या खेळाडूला इथे मात्र बोली देखील लागली असा हा खेळाडू आहे। नक्कीच फुलटॉस चेंडू आक्रमण चढवलाय पुन्हा एकदा फुलटॉस वरती फक्त टायमिंग प्रॉपर। चेंडू इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार, 4 धावा। मचिंद्र पवारची इथे मात्र पावर दाखवली आहे। इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली आणि त्यानंतर इथे मात्र चौकार देखील आलाय। नक्कीच इथे मात्र जर पाहायला गेला तर चौकाराचं उत्तर दिलंय एक मॅजिक चेंडू आणि इथे मात्र पवारला बॅक टू द पॅव्हलियन पाठवलंय। या डीजेच्या तालावरती या शाळकरी मुलं देखील छोट्याशा सुट्टीच्या विश्रांतीमध्ये देखील थिरकताना पाहायला मिळत आहेत। आणि इथे मात्र विजय पावले चेंडू कोणता टाकला होता, एक धीम्या गतीचा चेंडू, जो चेंडू आतापर्यंत खूप फलंदाजांना ओळखता देखील आला नव्हता। रायगडचा टायगर म्हणजेच उस्मान पटेलने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, जर मला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कोणता गोलंदाजा हा कठीण गेला असेल तो म्हणजे विजय पावले यांचा स्लोअर चेंडू ओळखता आला नाहीये मला अजून देखील। ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा जर्देदार चेंडू आणि या चेंडूवरती जर पाहायला गेला तर संधी निर्माण झाली होती परंतु भाग्याची साथ लाभली आणि म्हणूनच इथे मात्र ओमकार देसाई इथे जर पाहायला गेलं तर थोडंसं जर पाहायला गेलं तर भाग्याची साथ लाभल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आहेत। आणि रवी पवार सर यांचं देखील आगमन झालंय। सर आपण देखील स्टेज वरती विराजमान व्हायचंय। रवी पवार सर, ओहो, चेंज ऑफ पेस, परिवर्तन। आज तो चेंडू
जो आतापर्यंत टेनिस क्रिकेट विश्वातल्या भल्या भल्या फलंदाजांना ओळखता आला नाहीये तोच मॅजिक चेंडू टाकला आणि त्यानंतर ओमकार देसाईला देखील थांबवलं गेलं आणि याचबरोबर 2 षटकाच्या सांगतेनंतर 18 धावा या 2 विकेटच्या मोबदल्यावरती आल्या आहेत. रवी पवार साहेब उर्फांना यांना मी आमंत्रित करतो, त्यांनी कृपया करून स्टेजवर विराजमान व्हायचं आहे. नक्कीच तिसऱ्या षटकासाठी इथे मात्र सनी चरापले जे प्रमुख गोलंदाज आहेत त्यांनी इथे मात्र कंटिन्यू केलं. एक रणनीती आहे आणि ती रणनीती इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते मांगली स्पोर्ट्सच्या माध्यमातून. सनीच्या विरोधात इथे मात्र रवी देवकते एक सारखाच खेळाडूंच्या यादीतील एक मोठं नाव आहे. कवठे महाकाळ तालुक्यातील अजून एक दर्जेदार खेळाडू. कवठे महाकाळ तालुक्याने खूप सारे खेळाडू दिले आणि त्यात मधील एक नाव रवी देवकते. नक्कीच मोठा फटका खेळला, आक्रमक फटका आणि त्यानंतर खाली क्षेत्रामध्ये वार, चेंडू सीमारेषा पार आला, शानदार चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळाला. सनी चरापलीच्या माध्यमातून 4 चेंडू टाकलेत आणि या 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केलेत. ओहो, चांगला चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेने. पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये वार गेला, हा चेंडू सीमारेषा पार, चौकार. चेंडू आणि आक्रमकता आणि चेंडू सरळ पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार आला आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा या धावफलकावरती लागलेत. सनीच्या विरोधात इथे जर पाहायला गेलं तर धावा आल्या तब्बल जवळजवळ 15 धावा ज्या आहेत त्या खर्च केल्या सनी चरापलेने. 2 चेंडू जरूर निर्धाव आले, परंतु त्यानंतर इथे मात्र बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती मोठे फटके देखील केले गेले आणि म्हणूनच धावसंख्या 33 धावा. तीन षटकांचा केस संपुष्टात 11च्या सरासरीने 33 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. चांगली इथे मात्र पार्टनरशिप पाहायला मिळते. रवी देवकते 6 चेंडूमध्ये 14 धावा, तर दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई 6 चेंडूमध्ये 10 धावा. एक पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु इथे मात्र ही पार्टनरशिप ब्रेक करण्यासाठी सध्याच्या घडीला आलेत विजय पावले आणि आमचे मित्र साई स्पोर्ट्स कोडोलीचे ओनर अर्जित सोरसे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेत आणि मांगली स्पोर्ट्स मांगली संघासाठी देखील शुभेच्छा आलेत. मांगली स्पोर्ट्स मांगली संघाचा एक आयकॉन खेळाडू म्हणून देखील अर्जित सोरसे यांना ओळखलं जातं, कारण का कित्येक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये ते
मांगले संघाकडून आयकॉन खेळाडू म्हणून खेळत आलेत. या स्पर्धेचं आयोजन अप्रतिम आहे आणि त्यासाठी देखील शुभेच्छा आलेत. नक्कीच इथे मात्र रवी देवकाते बॅट स्विंग अप्रतिम होती, परंतु इथे मात्र चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि या परिवर्तनामध्ये धावा रोखल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाची इथे मात्र भरपाई करायची आहे, धावा रोखायचे आणि त्यासाठी इथे मात्र विजय पावले यांनी स्वतः जबाबदारी घेतली. अखंड टेनिस क्रिकेट विश्व ज्या खेळाडूने जिंकलं, शेतकरी कुटुंबातील मुलगा देखील एक ब्रँड बनू शकतो असं ज्याने सिद्ध करून दाखवलं असा खेळाडू विजय पावले. नक्कीच जोरदार चेंडू इथे मात्र टाकलाय. रवी देवकाते यांच्या पायांवरती इथे मात्र आढळणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू टाकला. पहिल्या चेंडूवरती चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आग ओकणारी गोलंदाजी आणि म्हणूनच रायगडच्या टायगरने सांगितलं या गोलंदाजा क्वाब माझ्यावरती माझ्या क्रिकेटची कारकीर्द सुरू असताना सातत्याने राहिला. खेळाडूला ओळखता आलं नाहीये कोणत्या क्षणी कोणता चेंडू टाकेल हे विजय पावलेंना देखील माहिती नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी आहे त्याच प्रकारचे इथे मात्र क्षेत्ररक्षण देखील सजवलं गेलं. विजय पावलेंच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज झालेत ते. ओहो, चेंज ऑफ पेस परिवर्तन ओळखलं गेलं आणि त्यानंतर इथे मात्र ओमकार देसाईच्या बॅटमधून जेवढी उंची तेवढ्याच उंचीचा फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. उंची आणि लांबी दोन्ही पाहायला मिळाले. दहा धावीने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 वरती विराजमान झालाय. 40 धावा या दफलकावरती. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. ओहो, इथे जर पाहायला गेलं तर इथे धावा नाहीयेत कारण का डेलिव्हर्ट झाले. फटका खेळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीयेत आणि म्हणूनच इथे मात्र धाव जी आहे ती कोणतीही मिळणार नाहीये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40. चौथ्या षटकातील अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. विजय पावले यांनी आतापर्यंत 10 चेंडू टाकलेत आणि या 10 चेंडू मध्ये फक्त 13 धावा खर्ची केलेत आणि 1 विकेट देखील आले. ओहो, ओमकार देसाई यांचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे आणि झेल टिपण्यासाठी ओमकारच आले, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जातोय. सातत्याने चांगली गोलंदाजी होते परंतु इथे मात्र पुन्हा एकदा झेल जो आहे तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सोडला जातोय. नक्कीच काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे तो ओमकार आणि त्यांच्या माध्यमातून इथे मात्र हा झेल सोडला गेला. काऊ कॉर्नर आणि त्याचबरोबर वडिश लॉंग ऑनच्या मध्ये हा झेल सोडल्यानंतर इथे मात्र 2 धावा संघाच्या खात्यामध्ये सातत्याने आज जीवदान मिळते ओमकार देसाई यांना. ओहो, नक्कीच चेंडू खोदून काढलाय. फटका तर खेळलाय आणि त्यानंतर इथे मात्र एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाली आहे. खोदून काढला हा चेंडू आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका केल्यानंतर एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यावरती 43 धावा या धावफलकावरती. डीजे गोलंदाजी मार्क वरती ज्या युवा खेळाडूने नक्कीच जर पाहायला गेलं तर वेळ लावलाय असा हा गोलंदाज श्रीतेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. या युवा गोलंदाजाने या मागील 2 वर्षामध्ये स्वतःला जर पाहायला गेलं तर खूप सिद्ध केलं. एक दर्जेदार युवा खेळाडू म्हणून या गोलंदाजाकडे देखील पाहिलं जातंय.
ओहो नक्कीच फटका तर खेळला, फटका फसलाय, चेंडू हवेत आणि त्यानंतर 6 धावा. श्रीतेजच्या विरोधात आक्रमकता, 6 धावांसाठी वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. लागलेत श्रीतेज भोसले गोलंदाजीसाठी सज्ज झाले आणि त्यांच्या विरोधात ओमकार देसाई हे आक्रमकता दाखवत आहेत. ओहो अजून एक ताकदवर फटका, स्ट्रेट हिटचा वापर आणि त्यानंतर टायमिंग प्रॉपर. या खेळाडूचं वय प्रेक्षकांना विचारलं तर प्रेक्षक म्हणतील या खेळाडूचं वय मला वाटतं की 30 वर्ष आहे, परंतु प्रेक्षकांच्या माहितीसाठी या खेळाडूचं वय तब्बल फक्त आणि फक्त 18 वर्ष आहे. पहा या कमी वयामध्ये जर पाहायला गेला तर जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळत आहे. नाव आहे ओमकार देसाई. येणाऱ्या क्रिकेटमध्ये हे नाव नक्कीच एक ब्रँड असेल यात शंका नाही आहे. ओमकार देसाई हे आधीच नाव ब्रँड आहे. या चेंडूवरती फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र कव्हर्सला राहुल पावले, परंतु तिथे मात्र थोडस जर पाहायला गेलं तर ढिलाई पाहायला मिळाले. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचे टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 57 धावा या धावफलकावरती प्रोजेक्टेड स्कोर कुठेतरी जर अशाच प्रकारे 12.67च्या सरासरीने जर धावा बनवल्या तर नक्कीच 76 पर्यंत मजल मारू शकते. त्यापेक्षा देखील जास्त येऊ शकतात धावा, कारण का प्रमुख गोलंदाजांची षटक संपुष्टात आलेत. ओहो नक्कीच चेंज ऑफ पेस परिवर्तन आणि यानंतर इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. कुठेतरी चूक केली इथे मात्र ओमकार देसाई यांनी. 14 मध्ये 33 धावा त्यांच्या बॅटमधून आलेत. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतक लगावले गेलेत. त्यामध्ये नितीन मेडाच्या बॅटमधून 27 चेंडूमध्ये 72 धावा. पहिलं अर्धशतक ज्याच्या बॅटमधून आलं मॅन फ्रॉम पंढरपूर. त्यानंतर रोहित सूर्यवंशी मॅन फ्रॉम मिरजच्या या खेळाडूच्या माध्यमातून देखील अर्धशतक 52 धावांचं ही त्यांनी देखील साकारली. ओहो आता मात्र पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस. सेम चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. टाळ्यांचा आवाज मांगले स्पोर्टच्या माध्यमातून देखील होतोय, कारण का श्रीतेज इथे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. श्रीतेज भोसले नक्कीच अचूकता दाखवली. टप्पा सापडला या गोलंदाजाला आणि तोच टप्पा राखत इथे मात्र सातत्याने इथे मात्र अपोजिट संघाच्या फलंदाजाला रोखले, धावा रोखलेत. ओहो समोरच्या दिशेने पुन्हा एकदा स्ट्रेट हिट. या चेंडूवरती हिट होती आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर सहजरित्या फेकला गेलाय. 4 धावांसाठी वार, चेंडू सीमारेषा पार, चौकार. इथे जर पाहायला गेलं तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 5 षटकामध्ये बनवल्या गेल्यात आतापर्यंत 61 धावा 61 बनवल्या गेल्यात आतापर्यंत. गोलंदाजीसाठी दत्ता बांबवडे अजून एक उभरता सितारा. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 61 धावा या धावफलकावरती लागल्यात. दत्ता बांबवडे अजून एक उभरता सितारा, ज्या खेळाडूने विजय पावलेंच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले आणि स्वतःला सर्वोत्तम केलं असा एक सांगली जिल्ह्यातील एक उभरता सितारा, मांगलेचा अपकमिंग सुपरस्टार. ओहो इथे जर पाहायला गेलं तर पहिला चेंडू पंचांना एक्सरसाइज करायला भाग पडली. नक्कीच एक्स्ट्रा धावा इथे मात्र पहिल्या चेंडूवरती खर्ची केल्यात. इथे या स्पर्धेसाठी सर्वोत्तम पंच शिवराजजी गस्ते सर मॅन फ्रॉम सांगली आणि तुषारजी बीसे सर मॅन फ्रॉम जयसिंगपूर ही पंचांची भूमिका चांगल्या रीतीने पार पाडतायत. फुल टॉस आहे. रवी देवकातेच्या बॅटमधून इथे मात्र शानदार स्ट्रोक. हा फटका नाहीये, ही थप्पड होती.
6 धावांसाठी वार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. का केला, जबरदस्त वार केला आणि चेंडूला सीमा पार केला, षटकार आला. 6 धावांसाठी हा फटका रवी देवकाते. याच टेनिस क्रिकेट, सांगलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आहे आणि त्या नावाला इथे मात्र साजेशी कामगिरी करताना पाहायला मिळतात रवी देवकाते. नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा शफल ऑन खेळण्याचा प्रयत्न आणि जी रणनीती आहे वाईड यॉर्करची आणि तीच रणनीती वापरली. याआधी श्रीतेजने देखील हीच रणनीती वापरली आणि त्यामध्ये त्यांनी 2 चेंडू निर्धाव देखील टाकले होते आणि तीच रणनीती दत्ता देखील वापरताना पाहायला मिळत आहेत. जर फलंदाजांपासून गोलंदाजाला वाचायचं असेल तर नक्कीच असा चेंडू टाकणं गरजेचं आहे. परंतु इथे जर पाहायला गेलं तर रणनीती जरूर त्याच प्रकारची होती, परंतु शफल झाले आणि त्यानंतर थोडंसं एक्स्ट्रा इथे मात्र एफर्ट पाहायला मिळाले दत्ताच्या माध्यमातून आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्च केल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 69 धावा. रोहित अरुण खांडेकर यांचं देखील आगमन झालं या स्पर्धेमध्ये. फिरकीचा उभरता सितारा. ओहो, नक्कीच चांगला चेंडू. थोडस जर पाहायला गेलं तर उजव्या एष्टीचा बाहेरचा होता, छेडछाडी करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड केली गेली. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 70 धावा फलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर अशाच प्रकारे जर बनवले तर 76 धावांपर्यंत ही मजल मारू शकते, परंतु येणाऱ्या 3 चेंडूंवरती एका दुसरा मोठा फटका जर केला गेला तर नक्कीच त्यापेक्षा देखील धावा या नक्कीच येतील, यात शंका नाहीये. ओमकार देसाई 16 चेंडूमध्ये 37 धावा तर रवी देवकाते 11 चेंडूमध्ये 22 धावांवरती खेळतात. धीम्या गतीचा चेंडू, फटका इथे मात्र फसल्यासारखा वाटला, परंतु ओमकार देसाईची ताकद एवढी आहे की चूक केली विजय पावले यांनी. थोडस फेकी करायची होती, परंतु त्यानंतर शेवटच्या क्षणी इथे मात्र आपला निर्णय बदलला आणि म्हणूनच इथे बाईकच्या स्वरूपामध्ये, लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आली. बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव आली आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल विराजमान झालं 77 वरती. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 77 धावा या धावफलकावरती लागलेत. ओहो, या चेंडूवरती आक्रमकता रवी देवकातेने इथे मात्र शेवट धमाक्याने केला. रवीच्या बॅट मधून इथे मात्र शानदार स्ट्रोक 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. इथे मात्र एड्रावकर साहेब यांचा वाढदिवस आणि त्याच वाढदिवसाचं औचित्य साधून आपण आज
ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली गेली आहे. नक्कीच चांगली स्पर्धा ही पाहायला मिळते. याआधी देखील आपण एक याच मैदानावरची स्पर्धा आयोजित केली होती. 83 धावा बनवल्या गेल्या. 84 धावांचं उद्दिष्ट आहे आणि या 84 धावांचा पाठलाग इथे मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये करायचा तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला. नक्कीच एक कडवं आव्हान जरूर दिले आहे तिरुपती स्पोर्ट्स मांगले संघाला, परंतु या संघाकडे विजय पावले सारखा एक धुरंधर खेळाडू, मिस्टर ISPL, मिस्टर MPL म्हणून ज्यांना ओळखलं जातं असा हा खेळाडू. अनुभवाची कमी नाही आहे विजय पावले यांच्याकडे, परंतु त्यांना इथे या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करावी लागेल, कारण का ही स्पर्धा आता मात्र ऐन उंबरठ्यावरती येऊन ठेवली आहे. आज स्वप्नपूर्ती होणार आहे आणि त्यासाठी इथे मात्र आज जिंकायचं आहे आणि म्हणूनच या 84 धावांचा पाठलाग करावा लागेल. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे आणि याचबरोबर आमचे प्रेरणास्थान आणि त्याचबरोबर कोल्हापूर क्रिकेटचा गेम चेंजर म्हणून ज्यांना मास्टर माइंड म्हणून ओळखलं जातं तेच भारती स्पोर्ट्स बॉस 11चे ओनर संतोषजी कांजर म्हणजे बॉस यांचं देखील आगमन झालंय आणि त्याचबरोबर कोल्हापूर टेनिस क्रिकेटचा जल्लाद म्हणून ज्यांना ओळखलं जातं. हॅलो 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 अवधूत पाटील हे देखील ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. अवधूत पाटील आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर नितीन माटुंगे हे देखील या स्पर्धेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतील. संतोषजी कांजर सर आपण व्यासपीठावरती यायचं आहे, मुख्य व्यासपीठावरती आपला यथोचित सन्मान केला जाईल. सर यायचं आहे बॉस, आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 84 धावांचा उद्दिष्टांचा पाठलाग करायचा आहे आणि सलामीची जोडी कोण आली आहे. एका बाजूला छोटा पॅकेट बडा धमाका ज्यांनी विजय पावलेंच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवले आहेत असा एक सांगली जिल्ह्याचा उभरता सितारा म्हणून ज्याला पाहिलं जात आहे. दत्ता इथे मात्र नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक वरती आहेत अखंड टेनिस क्रिकेट विश्वाचा असा एक सर्वोत्तम पॅकेज असणारा खेळाडू विजय पावले स्ट्राईक वरती आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती मच्छिंद्र पवार. पहिला चेंडू रिव्हर्सचा वापर आणि टायमिंग प्रॉपर चेंडू जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावेंसाठी वार. चेंडू सीमारेषा पार चौकार. बरोबर फिरकीचा जादूगार विकी पुजारी यांचं देखील आगमन झालंय, ज्याने फिरकीच्या जादूगाराने कोल्हापूरचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती आणलं. तेच मेडल षटकांचे बादशाह इथे मात्र विकी पुजारी यांचं देखील आगमन झालंय. बॉस आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सुरुवात चौकाराने झाली आहे. सुरुवात तर दमदार झाली आहे, परंतु शेवट देखील गोड करायचा आहे आपल्याला. त्यासाठी इथे मात्र सातत्य राखणं गरजेचं आहे. मगाच्या मॅच मध्ये आपण पाहिलं सातत्याचा किती. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस वरती आक्रमण आणि त्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावेंसाठी एक्सरसाइज करायला भाग पाडली.
84 धावांचा पाठलाग इथे मात्र करायचा आहे. आता मात्र समीकरण बदलत आहे. 34 मध्ये आता मात्र 74 बनवायचे आहेत. 84 धावांचा इथे मात्र पाठलाग करायचा होता आणि सुरुवातीलाच इथे मात्र आक्रमकता दाखवली आहे विजय पावले यांनी. महत्वाची भूमिका कित्येक मॅच मध्ये या खेळाडूने बनवल्या. सावर्डे या संघाकडून कित्येक वर्ष ते तिरुपती स्पोर्ट्स सावर्डे या संघाकडून खेळताना आले पाहायला मिळाले आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर प्रतीक स्पोर्ट्स डिंगडॉंग या संघाचे ते भाग देखील राहिलेत. इथे अजून एक फटका पुलला केलाय सक्सेसफुल पॉवरफुल. ओहो, परंतु इथे जर पाहायला गेला तर क्षेत्ररक्षण दमदार झालाय. पंचांच्या इथे मात्र इशाऱ्याची वाट आपण पाहतोय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय, परंतु या दमदार क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार टाळ्या देखील होऊन जाऊ द्या. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय. पंच डिसिजन देतीलच. इथे काय घडलंय, किती धावा आल्यात यांचं अजून देखील इथे जर पाहायला गेलं तर रिझल्ट पंचांना द्यायचंय. इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. हा षटकार नाहीये. ज्या धावा इथे मात्र पळून काढल्यात त्याच धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केले जातील. म्हणजे या चेंडूवरती फक्त एकच धाव असेल. एकीने धाव म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 11 वरती विराजमान झालंय. 3 चेंडूमध्ये 11 धावा आल्या आहेत. मचिंद्र पवार यांच्या विरोधात इथे मात्र पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमकता, पहिल्या 2 चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 मोठे फटके विजय पावलेंच्या बॅटमधून. आता मात्र आडव्या बॅटने इथे मात्र कडवा प्रहार करायचा होता. खाली क्षेत्रामध्ये फटका खेळला आणि त्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर भेदला. या क्षेत्ररक्षणाला चौकार आलाय 4 धावांसाठी. नक्कीच इथे मात्र जर पाहायला गेलं तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नव्हते, खाली क्षेत्र होतं आणि म्हणूनच इथे खाली क्षेत्रामध्ये वार केला. ओहो, इथे जर पाहायला गेला तर फटका खेळलाय, कट केला आणि त्यानंतर फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तोपर्यंत एकेरी धाव इस संघाच्या खात्यामध्ये. इथे जर पाहायला गेलं तर मुख्य भूमिका दत्ता देखील बजावतायत. जे विजय पावले यांचं टेन्शन आहे ते थोडंसं कमी करण्याचा प्रयत्न करतायत, कारण का ते देखील आक्रमकता दाखवतायत. रिवचा फटका पुन्हा एकदा प्रमुख अस्त्र बाहेर काढला, परंतु इथे मात्र एक चांगला चेंडू पेश केला. थोडासा लोअर फुल टॉस आणि याच चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता आणि याच बरोबरीने पहिल्या षटकाची सांगता झाली. 17 धावा या धावफलकावरती लागल्या. समीकरण आता मात्र जर पाहायला गेलं तर येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 67 धावांची. 30 मध्ये 67 बनवायचे आहे, कॅल्क्युलेशन खेळायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मात्र संयमाची खेळ करायचा आहे. काय होतंय, काय बिघडतंय, परंतु याच टेन्शन वरती एक सुमधुर गाणं आपण देखील लावतोय, जातोय एका डीजेच्या सुमधुर गाण्याकडे. मॅच जिंकण्यासाठी 30 चेंडूमध्ये 67 धावा. यानंतर मॅच असेल ती म्हणजेच शहरी गटाची मॅच असेल. यानंतरची होणारी मॅच जी राजवीर स्पोर्ट्स पंढरपूरच्या विरोधात अमर स्पोर्ट्स मिरज या संघामध्ये एका बाजूला पाहायला मिळतील नितीन मेडा, तर दुसऱ्या बाजूला इंजमाम नायकावडी. 2 सुपरस्टार एकाच रिंगणामध्ये
आणि कोणता संघ इथे मात्र बाजी मारेल हे देखील पाहायचंय. उमर स्पोर्ट्स मिरज त्यांच्या विरोधात राजवीर स्पोर्ट्स पंढरपूर हे दोन मातबर संघ यानंतर, परंतु सध्याच्या घडीला मांगले स्पोर्ट्सच्या विरोधात आहे तो म्हणजेच कोरोलीचा संघ. फुल टॉस, पुन्हा एकदा रिवर्स आणि त्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार की चौकार याचं उत्तर पंचाने दिलंय. या चेंडूवरती षटकार, 6 धावा. इथे कोणीतरी म्हटलं देखील आहे धाडस करा, कारण भीतीच्या पलीकडेच यश लपलेलं आहे. इथे मात्र धाडस केलं आणि रिवर्सचा फटका खेळला. पुन्हा एकदा इथे मात्र स्वीप केलाय. वाह, जबरदस्त. बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक वार, जाईल चेंडू सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. इथे जर पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या विरोधात खिलवाड करताना पाहायला मिळत आहे. रवी देवकर त्याच्या विरोधात हल्ले बोल केले जात आहेत. ओहो, नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र पेश केलाय. इथे जर पाहायला गेलं तर सांगलीच्या विरोधात चांगली अशी लढत पाहायला मिळेल, कारण का दोन्ही हे संघ जे आहेत ते सांगली जिल्ह्यातील आहेत. एका बाजूला मांगले स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला करोली स्पोर्ट्स. दोन्ही संघांना एकमेकांची ताकद माहिती आहे. नक्कीच पुन्हा एकदा इथे जर पाहायला गेलं तर फ्लिक केला. दुरुस्त जर पाहायला गेलं तर फक्त दिशा दिली गेली. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय. चित्त्याची चपळाई आणि 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. इथे जर पाहायला गेलं तर फक्त दिशा दिली गेली, फ्लिक केला आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये आणि धावसंख्येचं टोटल आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 29 धावा. पॉवर प्लेचं षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खाली क्षेत्र खूप आहेत आणि म्हणूनच इथे मात्र विजय पावले चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत. अजून देखील याच षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. हे 2 चेंडू महत्वाचे असतील. ओहो, या चेंडूवरती जबरदस्त, वा, एक पाऊल पुढे टाकलं आणि ते पाऊल इथे मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला. 6 धावेंसाठी हा फटका. जबरदस्त वार, चेंडू सीमारेषा पार. षटकार, चौकार. मात्र विजय पावल्याने कोणती कसर सोडत नाहीये दावा बनवण्यासाठी. आता मात्र पुन्हा एकदा, वाह, काय बॅटिंग आहे. आवडले का या मांगलेच्या सुपरस्टारची बॅटिंग? तर टाळ्या होऊन जाऊ द्या. नक्कीच टाळ्यांचा आवाज होतोय. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकाची सांगता, 39 धावा धावफलकावरती. विकेट अजून देखील मिळवता आली नाहीये. आता मात्र 24 चेंडू 45 धावांच्या आव्हानाची गरज आहे. 24 मध्ये 45. इथे जर पाहायला गेलं तर 2 षटकांची सांगता आणि या 2 षटकामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात 39 धावा. अजून देखील ते 24 चेंडू शिल्लक आहेत आणि या 24 चेंडू मध्ये 45 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलंय होत्याचं नव्हतं, कोणत्याही क्षणी होऊ शकतं आणि या मॅच मध्ये देखील पाहायला मिळेल का. परंतु सध्याच्या घडीला विजय पावले आणि त्याचबरोबर दत्ता हे दोन्ही खेळाडू संयम दाखवत आहेत आणि मैदानावरती चारी बाजूला फटकेबाजी करतायत आणि म्हणूनच धावा आतापर्यंत 2 षटकामध्ये 39 बनवले आहेत. 45 अजून देखील बनवायचे आहेत. ओहो, धीम्या गतीचा चेंडू मिड विकेटला फटका खेळलाय. क्षेत्रामध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्यानंतर फक्त एकेरी धावेवरती समाधान मानले. दुसऱ्या धावेची रिस्क इथे मात्र घेतली नाहीये आणि म्हणूनच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 40 वरती विराजमान झालंय.
सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर स्ट्रॉंग स्थितीमध्ये आहे मांगलेचा संघ, कारण का जिंकण्यासाठी 23 मध्ये 44 अजून देखील बनवायचे आहेत या संघाला. डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवलाय, स्ट्रेट हिटचा वापर आणि त्यानंतर चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. आधीच निर्धार केला होता या गोलंदाजाच्या विरोधात स्ट्रेट हिटचा वापर करायचा आणि तेच केलाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा वाह का फटका आहे, नजाकत आणि नजाकतच पाहायला मिळते. राजा वाघाला पहिले शिकार करताना वाघ शिकार करण्याच्या आधी खिलवाड करतो आणि सध्याच्या घडीला विजय पावले देखील तेच करतायत. गोलंदाजाच्या विरोधात खिलवाड करतायत. हा विजय मिळवण्यासाठी शिकार करण्यासाठी आधी गोलंदाजांना इथे मात्र खेळवतायत आणि त्यांना इथे मात्र नेस्तनाबूद करतायत, त्यांचा आत्मविश्वास कमी करतायत. परंतु इथे मात्र आत्मविश्वास कमी होऊन चालणार नाहीये, आत्मविश्वास वाढवावा लागेल, कारण का आपण आज स्पर्धेच्या महत्वाच्या क्षणावरती आलोय. तर इथे मात्र संघर्ष हा नक्कीच आपल्याला इथे मात्र विजय साकारून देऊ शकतो. इथे आता मात्र रंग बदललेत, या खेळाडूने देखील रंग दाखवलेत. दत्ता यांनी देखील शानदार स्ट्रोक. कोणीतरी म्हटलं देखील आहे, संघर्षात सोसलेल्या वेदना म्हणजे भविष्य घडवण्याची चाहूल, आणि या खेळाडूमध्ये आहे ती भविष्य घडवण्याची चाहूल आणि ती ही चाहूल दाखवली जाते. फटका तर चांगला खेळला इथे मात्र स्क्वेअर लेग रीजन मध्ये, परंतु डीपला प्रोटेक्शन थोडस जर पाहायला गेलं तर आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. खांद्यांमधली ती आत्मविश्वासाची ताकद कमी झाली आहे, खांद्यांमधली ती विजयाची ताकद कमी झाली आहे, परंतु त्या खांद्यांमध्ये विजयाची ताकद कुठेतरी नक्कीच द्विगुणित करावी लागेल. परंतु सध्याच्या घडीला 3 षटकांचा खेळ संपुष्टात आणि या 3 षटकामध्ये 57 बनवले आहेत. 18 मध्ये 27 ची अजून देखील गरज आहे. मगाची मॅच आठवते का? 18 मध्ये 27 चीच गरज होती मगाच्या मॅच मध्ये देखील, आणि तिथूनच तिथे मॅचचं ट्विस्ट आलं, एक षटक आलं, त्या षटकाने मॅचचा रिझल्ट बदलला. ते षटक येईल का? त्या मॅचची पुनरावृत्ती होईल का? आज या स्पर्धेमध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळतील का? सर्वांची उत्तर द्यायची आहेत, परंतु याच वरती एक टेन्शन रिलीज करणारं गाणं देखील आपण घेऊन येतोय मोरया ऑडिओच्या माध्यमातून. हीच 57 धावा बनवल्या गेल्यात. 18 मध्ये 27 ची गरज आहे. आज तो खेळाडू ओमकार देसाई जो या मॅच मध्ये रिझल्ट पलटवण्याची क्षमता राखतो. कोणीतरी म्हटलं देखील आहे, प्रयत्न करा, अपयश म्हणजे शेवट नाही. इंग्रजी मध्ये सांगायचं झालं तर कीप ट्राइंग, फेल्युअर इज नॉट द एंड. ओहो, रिवचा फटका खेळवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची झालेली सांगता. नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र ओमकार देसाईच्या माध्यमातून फेकला गेलाय. ओमकारने बॅटिंग मध्ये आपलं कौशल्य दाखवलंय, आता गोलंदाजी मध्ये देखील ते कौशल्य दाखवायचं आहे. आज मॅचचा रिझल्ट पलटवायचा आहे, आज आपल्या नावाचा जय जयकार करायचा आहे. संधी आहे, सोनं करावं लागेल. ओहो, दूरवरून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. इथे सेहवाग स्टाईलने फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडस जर पाहायला गेलं तर अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका खेळण्याचा नतीजा काय असतो ते इथे मात्र प्रेक्षकांना पाहायला मिळालंय. थोडस दूरवरून फटका खेळला आणि त्यानंतर निर्धाव चेंडू आला. सलगचे 2 चेंडू निर्धाव आले. दत्ता थोडस कानमंत्र देत आहेत. नक्कीच इथे मात्र तो कानमंत्र काय असेल हे देखील पाहावं लागेल. पहा, एक्सपिरियन्स खेळाडू आहेत विजय पावले, यांचं देखील कौतुक करावं लागेल. आपला खेळाडू आपल्यापेक्षा कमी अनुभवाचा आहे, परंतु तो देखील आपल्याला काहीतरी सांगतोय, आपलं काहीतरी चुकतोय.
चूक सुधारवणं गरजेचं आहे आणि तेच करतायत. ओहो, इथे डाउन्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मात्र अवांतर. अवांतर धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. अवांतर धाव, या अवांतर धावीने धावसंख्येचं थोडस स्कोर बोर्ड जे होतं, ज्या स्कोर बोर्डला इथे मात्र ग्रहण लागलं होतं, ते ग्रहण इथे मात्र फिटवलं गेलंय, एक ग्रहण मिटवलं गेलंय. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 58 वरती विराजमान झाल्या. 16 मध्ये अजून देखील 26 ची गरज आहे. रिवर्सचा फटका, फटका तर खेळलाय आणि मनाला विचारला प्रश्न, जाईल का चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर? मनातून उत्तर आलं हो, का नाही येणार. हॅलो, आणि विजय पावले यांच्यासाठी बक्षीस आलंय. भारतीय स्पोर्ट्स बॉस 11 चे ओनर आणि विजय पावलेंवरती अतोनात प्रेम करणार व्यक्तिमत्व म्हणजे संतोषजी कांजर यांच्याकडून विजय पावले यांनी जर ही मॅच फिनिश केली तर 5000 रुपयाची इनामी राशी आली आहे. पायचा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ओहो, फटका तर खेळलाय, फटका फसलाय. ओहो, संधी निर्माण झाली आहे परंतु या संधीचं सोनं करता आलं नाही आहे. ही विकेट या मॅच मधली इम्पॉर्टंट विकेट होती. ही विकेट म्हणजे या मॅचला टर्न करणारी विकेट होती. ही विकेट खूप काही सांगून गेलं असतं परंतु इथे मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. विजय पावले आणि याच बरोबर या मांगलेच्या सुपरस्टाराने या स्पर्धेतील 4थं अर्धशतक झळकावलंय. 17 मध्ये 50 धावा. विजय पावलेंसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे. अपोजिट संघाला कळालं देखील नाही विजय पावलेंच्या 50 धावा कधी झाल्या. स्लो पॉइझन यालाच म्हणतात का? नक्कीच यालाच म्हणतात स्लो पॉइझन. तेच दिलं इथे मात्र विजय पावलेने. सतीशजी मखदूम साहेब यांच्याकडून देखील विजय पावले यांच्या अर्धशतकासाठी 500 रुपयाची धनाची राशी त्यांना देखील दिली जाणार आहे. धावसंख्येत टोटल आतापर्यंत 66 बनवल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 13 मध्ये 18 ची गरज आहे. 13 चेंडू 18 धावा. सतीशजी मखदूम सर यांच्याकडून 500 रुपये आमच्या खात्यामध्ये आलेत. नक्कीच अजून एक फटका. वाह, काय फटका आहे. ताकद नजाकत. विजय पावले यांच्या खेळीसाठी विजय पावले यांना इथे मात्र ऑनलाईन पैसे ट्रान्सफर केले जात आहेत. आमचे मित्र महेश जांभळे यांनी देखील विजय पावले यांच्या या बहारदार खेळीसाठी 500 रुपये ऑनलाईन मारले आहेत आणि बॉस यांच्याकडून देखील 5000 आले आहेत. विजय पावले यांच्यासाठी मॅच फिनिश करा, 5000 इथे मात्र जिंकून जा. 12 मध्ये आता मात्र 12 करायचे आहेत. 12 मध्ये 12 करायचे आहेत. 12 मध्ये 12 अजून देखील करायचे आहेत. नक्कीच आता मात्र विजय पावले यांनी अपोजिट संघाचे 12 वाजवलेत. आता मात्र विजय जो आहे तो नक्कीच या महत्वाच्या मॅच मध्ये जबाबदारी काय असते, जबाबदारीने क्रिकेट कशा प्रकारे खेळलं जाणं गरजेचं आहे हेच इथे मात्र दाखवतायत आज जे युवा खेळाडू जे आज विजय पावले यांचा खेळ पाहतायत त्यांना आज नक्कीच खूप काही शिकण्याची संधी आहे. विजय पावले यांच्याकडून नक्कीच मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा होता. युवा खेळाडूने इथे मात्र दडपण घेतलं असतं परंतु विजय पावले यांनी संयम दाखवला आणि विजयाच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली. आणि याचबरोबर या जयसिंगपुरातील एक दर्जेदार व्यक्तिमत्व ज्या खेळाडूने याच जयसिंगपुराचं नाव मोठं केलं आणि कोकणामध्ये देखील नावाचा डंका वाजवला असे लेजंड ऑफ जयसिंगपूर
अमोलजी भोजने सर यांचं देखील आगमन झालं. आमचे मार्गदर्शन लहान असल्यापासून या व्यक्तिमत्वाला मी खेळताना पाहिलंय. एक दर्जेदार खेळाडू. आणि याच बरोबरीने इथे मात्र षटकार ठोकलाय आणि याच बरोबर विजयाच्या उंबरड्यावरती आता मात्र 11 मध्ये 6ची गरज आहे. ओहो इथे जर पाहायला गेलं तर नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, परंतु हे चेंडू आधी येणं गरजेचं होतं. बाईकच्या स्वरूपामध्ये इथे एकेरी धाव येणं गरजेचं आहे. कशाही स्वरूपामध्ये येणं गरजेचं आहे. आणि इथे जर पाहायला गेलं तर एकेरी धाव आली. स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईक रोटेट केल्यानंतर विजय पावले स्ट्राईक वरती आले. 19 मध्ये 56 धावा विजय पावलेंच्या बॅट म्हणून आल्या. इथे जर पाहायला गेलं तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. हे कमवलंय विजय पावलेने. काय कमवलंय या टेनिस क्रिकेटच्या या खेळाडूने. तर ज्या खेळाडूला आज देवाचा दर्जा, ज्या खेळाडूला इथे मात्र प्रेक्षकाने नतमस्तक झाला, आज हेच दिलंय या टेनिस क्रिकेट विश्वाने. ओहो डान्सिंग डाऊन द विकेट आणि याच बरोबरीने मॅचला फिनिश केले. आणि याच बरोबरीने बॉस आपण देखील यायचं आहे. बॉस मांगले स्पोर्ट्सची सपोर्ट सिस्टीम म्हणून देखील ओळखलं जातं. बॉस आपण देखील यायचं आहे.